शिगाव मंदिरातील चोरी प्रकरणी चोरट्यास अटक, 60,000चा मुद्देमाल ताब्यात. शिगाव तालुका पलूस जिल्हा सांगली येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरामध्ये चोरट्याने लक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र 17 ऑक्टोबर रोजी लंपास केले. याबाबतची फिर्याद आष्टा पोलिसात नोंद करण्यात आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे एक इसम वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथे सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा लावला असता एक व्यक्ती संशयितरित्या आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रकाश जगन्नाथ सदामते, वय वर्ष 32, राहणार आवणापूर, तालुका पलूस, जिल्हा सांगली असे सांगितल्यावर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र रोख रक्कम आढळून आली. याबाबत माहिती विचारली असता त्याने 1.5 महिन्यापूर्वी शिगाव येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरातून चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 60,410 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदामते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून 2025 मध्ये त्याला सांगली, सातारा जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप गुरव, अरुण पाटील, अतुल माने, उदयसिंह माळी, सोमनाथ गंडे, सूरज थोरात, अभिजित ठाणेकर, रोहन गस्ते, रणजित जाधव, संकेत कानडे, पवन सदामते, गणेश शिंदे यांनी कारवाई केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे, महाकाळ.